नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 8 ते 12, 31 ते 37 आणि 54 ते 55 या वार्डांचा समावेश होतो. आणि बाळापूर सिटी, मलकापूर सिटी, घुसर, उमरी, बोरगाव, कापसी यासारख्या महसूल मंडळाचा देखील या अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो. शहरी बरोबरच ग्रामीण भाग या मतदारसंघाअंतर्गत येतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाला 31 क्रमांक दिला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी मध्यभागी हा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे. तो ॲरोच्या माध्यमातून आपण इथे दाखवलेला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. त्यांना 1,04,75 मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हरिदास भदे यांना 75,752 मते मिळाली होती. अशा प्रकारे 24,723 मताच्या मताधिक्याने रणधीर सावरकर हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत या अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांना पहिल्यांदाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. आणि पुन्हा एकदा त्यांना 2019ला संधी दिली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले. दलित, मुस्लिम, कुणबी या सर्वच मतदारांचे मते मिळवण्यात रणधीर सावरकर हे यशस्वी झालेले दिसून येते 2019च्या विधानसभा निवडणुकीनुसार. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014 साली 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्वच उमेदवार स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते. सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन आपल्याला सर्वच या पक्षामध्ये झालेलं दिसून येते. तरी देखील भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर हेच या मतदारसंघातून 2014ला देखील निवडून आले होते, परंतु तेव्हाचं मताधिक्य त्यांचं जवळपास 2,000 मताच्या फरकाने त्यांनी तेव्हाचे भारिप बहुजन महासंघाचे हरिदास भदे यांचा पराभव केला होता आणि 2019च्या निवडणुकीमध्ये भारिप बहुजन महासंघाचं पुढे वंचित बहुजन आघाडीमध्ये रूपांतर झालं आणि या वंचित बहुजन आघाडी पक्षाचं अकोला जिल्हा तसेच अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाव असल्याचं दिसून येतोय. 2014च्या विधानसभा निवडणुकीत युती किंवा आघाडी नव्हती, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती.
आणि म्हणूनच कुठेतरी रणधीर सावरकर यांचं मताधिक्य 2014च्या तुलनेत 2019ला वाढलेलं दिसून येत आहे. कारण 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने 35,000 मते घेतली होती जवळपास. आणि कुठेतरी 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांना आपल्याला 25,000 मताचे मताधिक्य वाढलेलं दिसून येतं. त्याचं कारण युती आणि आघाडी. युतीचा फायदा इथं रणधीर सावरकर यांना झालेला दिसून येतं. आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये 2024च्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील, की सध्या महायुती आणि महाविकास आघाडी, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडी बरोबर गेली तर महाविकास आघाडीचा त्याला नक्कीच फायदा होईल. आणि त्यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असेल. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.